नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल योजना केंद्रावर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओवर आपण पाहणार आहोत की आधार कार्ड हे ऑनलाईन पद्धतीने कसे डाउनलोड करावे. तर व्हिडिओला नीट पहा. व्हिडिओवर पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज व अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया. सर्वात अगोदर क्रोम ब्राउझर किंवा गुगलवर जा. UIDAI असे सर्च करा. सर्च केल्यावर तुम्हाला पहिलाच वेबसाईट दिसेल, त्यावर क्लिक करा. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. तुम्ही तेथूनही उघडू शकता. वेबसाईट उघडल्यावर तुम्हाला येथे भाषा निवडायची आहे. तर या ठिकाणी मी इंग्लिश सिलेक्ट करतो. आता तुम्हाला नवीन पेज दिसेल. तुम्हाला खाली यायचे आहे. गेट आधार या सेक्शनमध्ये खाली तुम्हाला डाउनलोड आधार असे लिहिलेले दिसेल. तेथे क्लिक करा. एक नवीन पेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी 3 पद्धती दिसतील. आधार नंबर, एनरोलमेंट नंबर व व्हर्च्युअल ID नंबर या 3 पैकी एक नंबर टाकून तुम्ही तुमचे आधार कार्ड डाउनलोड करू शकता. तर आपण यापैकी वरचे 2 ऑप्शन यावरच लक्ष देऊ. तर सर्वात अगोदर ज्यांच्याकडे आधार नंबर नाही, ज्यांनी नवीन आधार कार्ड बनवले आहेत, अशा व्यक्तींनी या ठिकाणी एनरोलमेंट नंबर टाकावा. एनरोलमेंट नंबर कुठे असते हे जर तुम्हाला माहीत नसेल, तर जेव्हा आपण नवीन आधार कार्ड बनवतो किंवा अपडेट करतो, तेव्हा आपल्याला एक स्लिप दिली जाते. त्या स्लिपवर डाव्या बाजूला या ठिकाणी तुम्हाला एनरोलमेंट नंबर दिसेल. ते तुम्ही या ठिकाणी टाकून घ्या. त्यानंतर खाली EID डेट व EID टाईम टाकायचे आहे. म्हणजेच ज्या दिवशी तुम्ही नवीन आधार कार्ड बनवले किंवा अपडेट केले, त्या दिवसाची तारीख व वेळ या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. तर स्लिपवर उजव्या बाजूला या ठिकाणी तुम्हाला EID तारीख व वेळ दिसेल. ते तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. नंतर खाली तुम्हाला एक कॅप्चा दिसेल. ते तुम्ही जसेच्या तसे या ठिकाणी टाकून घ्या. त्यानंतर सेंड OTPवर क्लिक करा. आता ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांनी येथे आधार नंबर हे ऑप्शन सिलेक्ट करा. खाली आपला आधार नंबर टाका. त्यानंतर तुम्हाला एक कॅप्चा दिसेल. ते जसेचे तसे टाकून सेंड OTPवर क्लिक करा. आता पुढची प्रोसेस हे दोन्ही ऑप्शनसाठी सारखीच आहे. सेंड OTPवर क्लिक केल्यावर तुमच्या आधार कार्डशी जे मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक OTP येईल. ते OTP या ठिकाणी टाकून घ्या. तुम्ही जर वर पाहिले तर त्या ठिकाणी तुम्हाला डू यू वॉन्ट अ मास्क आधार असे लिहिलेला दिसेल. म्हणजेच तुम्हाला मास्क आधार पाहिजे आहे का असा त्याचा अर्थ होतो. आता ज्यांना माहीत नसेल की मास्क आधार काय होते, तर मित्रांनो, जर तुम्ही मास्क आधार डाउनलोड कराल तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आधार कार्डचे शेवटचे फक्त 4च नंबर पाहायला मिळतील. तर असे का? तर मित्रांनो, आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या आधार कार्डचा वापर करत असतो. कोणीही आपल्या आधार नंबरने आपली पूर्ण माहिती काढू शकते. जर तुम्हाला काही ठिकाणी तुमचे आधार कार्ड द्यायचे असेल, परंतु तुम्हाला जर त्यांना आधार नंबर द्यायचा नसेल, तर अशा वेळेस तुम्ही या मास्क आधारचा वापर करू शकता. तर तुम्हाला जर मास्क आधार कार्ड डाउनलोड करायचे असेल तर या गोल्यावर क्लिक करा. जर डाउनलोड करायचे नसेल तर यावर क्लिक करू नका. त्यानंतर खाली तुम्हाला व्हेरीफाय अँड डाउनलोड असा लिहिलेला दिसेल, त्यावर क्लिक करा. आता तुम्हाला काँग्रॅच्युलेशन असं लिहिलेलं दिसेल. म्हणजेच तुमचे आधार कार्ड हे पूर्णपणे डाउनलोड झालेले आहे. तर याला तुम्ही ओपन करून घ्या. या ठिकाणी तुम्हाला एक पासवर्ड मागितला जाईल. तर पासवर्डमध्ये तुम्हाला तुमचे नावाचे सुरुवातीचे 4 अक्षरे इंग्लिशमध्ये व तुमचे जन्मवर्ष असे 8 अक्षरांचा पासवर्ड या ठिकाणी टाकायचे आहे. समजा जर तुमचे नाव करण असेल तर तुमचे नावाचे सुरुवातीचे 4 स्पेलिंग या प्रकारे टाकून घ्या. नंतर तुमचे जन्मवर्ष टाका. पासवर्ड टाकताना तुम्हाला मोठ्या अक्षरांचा वापर करायचा आहे, लहान अक्षरांचा वापर करू नका. पासवर्ड टाकल्यानंतर ओपन यावर क्लिक करा. तुम्हाला तुमचे आधार कार्ड दिसेल. तुम्हाला पाहिजे असल्यास याची प्रिंटसुद्धा तुम्ही काढू शकता. या आधार कार्डची व्हॅल्यू ओरिजिनल आधार कार्ड इतकीच असते. तर हे आधार कार्ड तुम्ही कुठेही वापरू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारचे आजचाही व्हिडिओ होते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.